नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं एका नवीन आणि खूप 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 स्पेशल व्लॉगमध्ये स्वागत आहे. ॲक्च्युली आज मी इतकी खुश आहे ना की मला काही सुचत नाही आहे की मी व्लॉगची सुरुवात कुठून करू. ॲक्च्युली आपल्या चॅनलने 100 सबस्क्रायबरचा एक टप्पा गाठलेला आहे. आय नो की आपल्याला खूप लांबचा टप्पा गाठायचा आहे. ही जस्ट फक्त सुरुवातच आहे, पण सुरुवात तर झाली आहे. आणि मग आता आजच्या सेलिब्रेशनची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने करूया आणि चला बाप्पाचा आशीर्वाद घेऊया. आता मी जस्ट एकटी आहे, परेश आहे ऑफिसला, तो येणार आहे. तो येईल आणि मग ह्या व्हिडिओमध्ये जॉईन होईल. सो मीनवेल ॲटलीस्ट आपण प्रिपरेशनची सुरुवात करूया आणि आपल्या लाडक्या खास बाप्पासाठी आज आपण करणार आहोत मोदक. वेट, मी बाप्पाला सुद्धा दाखव. सो आता मी देवपूजा सुद्धा करून घेतले आणि आपण आता बाप्पाचा आशीर्वाद घेऊया. चांगली सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने झाली पाहिजे आणि बाप्पाचा आशीर्वाद घेऊन सुरुवात करूया आजच्या व्लॉगला. सो फर्स्ट मी बनवणार आहे आता मोदक बाप्पाला दाखवायला. आणि आमचा असा प्लॅन आहे की आम्ही बनवणार आहोत फ्राईड राईस आणि परेश सुद्धा आल्यावर तो सुद्धा एक रेसिपी ट्राय करणार आहे. म्हणजे सिंपल रेसिपी, त्याच्याकडून आपण जास्त एक्सपेक्ट नाही करू शकत. सो तो सुद्धा येईल आणि मीनवाल आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये जॉईन करेल. सो बनत राहा व्हिडिओमध्ये. सो ओके, आपण आता आला आहोत किचनमध्ये आणि मोदकासाठी लागणारं जे पीठ आहे ते पिठाची उकळणी सुद्धा मी घेतलेली आहे आणि वेळ आली आहे आता हा नारळ फोडण्याची. ऍक्च्युली परेश नाहीये, सो आता गंमत येणार आहे. आता माझ्यासाठी डिफिकल्ट जाणार हे नारळ फोडायचा, बट स्टील हम करके दिखाएंगे. ओके चला मग आता नारळ फोडूया. गावात एका फटक्यात फुटलाय हा. ओ गॉड, मला वाटलं नव्हतं इतक्या लवकर फुटेल. वा वा वा. सो इथे मी चव सुद्धा बनवायला घेतले. तुपामध्ये असं गुळ बारीक करून ऍड केलंय, ड्रायफ्रुट्स कट केलेत आणि मी काय केलंय, खोबरं जे आहे ना ते ऍक्च्युली मी मिक्सरलाच लावून घेतलंय, कारण की आता माझ्याकडे वेळही नाहीये. रात्रीचे वाजले 9:30 पण वाजून गेलेले आहेत आणि मी आता मोदक बनवायला घेतलंय आणि ऍक्च्युली डिनर पण बनवायचं बाकी. ते फोडलं नारळ आणि कापलं आणि डायरेक्टली मिक्सरलाच लावलं, कारण की खिसून घ्यायचा आता वेळ नाहीये. ही व्हिडिओ जर आईने बघितली तर मला खूप ओरडा बसणार आहे की असं कोण मोदक बनवतं. बट आई आता वेळ नाहीये, सो वेळ नाहीये तर आता असंच बनवू शकतो, सॉरी. सो आता मी पटकन पीठ पण मळून घेते, मीनवाईल ही चव पण रेडी होईल आणि मग भेटूया आता मोदक वळताना. सो माझी आता इथे चव पण बनवून झाली आहे आणि पीठ पण मळून झालं आहे. आता पटपट मोदक वळूया. जास्त नाही, फक्त एक मोदक मी तुम्हाला वळून दाखवते, कारण की आता वेळ पण नाहीये आणि शूटिंग मध्ये माझा खूप टाइम वेस्ट होतोय. पीठ अगदी एकदम मऊसत मळलं ना की मोदक अगदी छान होतात. छानसं असं मोदकासाठी एक टोकरी टाईप बनवायचं, एक असं बाउलच्या शेपमध्ये काइंड ऑफ अशी वाटी तयार होईल आणि मग त्याच्यामध्ये आपण सारण फिल करणार आहोत आणि राहिले ते काळ्या पाडायचं काम. असा हा आपला पहिला मोदक बनून रेडी आहे. ओके सो मित्रांनो, आपले इथे मोदक सुद्धा स्टीम होत आहेत आणि इकडे मी फ्राईड राईस सुद्धा बनवायला घेतलंय. तेलामध्ये मी काय केलंय, सगळे वेजीस जे आहेत एक साथ सगळे ऍड केलेत, लाईक कांदा, कॅबेज, कॅरेट आणि शिमला मिरची आणि बीन्स सुद्धा एक साथच तेलामध्ये सॉटे करत ठेवलेत. दोन्ही साईडला हे सगळं करत ठेवलंय आणि ह्याच्यामध्ये काही नाही, सगळे सॉसेस आता मी सगळे ऍड करते आणि आपला फ्राईड राईस रेडी होईल. पनीर सुद्धा ऍड करायचंय. आपले मोदक सुद्धा रेडी आहेत आणि आता वेट करते परेश येण्याचं. सो आता इथे वेजीस पण शिजत ठेवले आहेत, पनीर पण ऍड केलं आणि हे थोडंसं शिजलं की ह्याच्यामध्ये मग मी राईस ऍड करते. सो मित्रांनो, परेश आलेला आहे आणि आता आम्ही दोघे मिळून जे उरलेलं जेवण आहे ते बनवणार आहोत. सो फ्राईड राईस सुद्धा रेडी आहे, मोदक सुद्धा झालेले आहेत आणि सर स्पेशल बनवत आहेत मंचाव सूप. ओके, पण हे सगळं व्हेज असणार आहे कारण की आज मंगळवार आहे. सो इथे एकदम सरांनी सूप बनवायला घेतलाय. सो सूप बनवतो आणि मग भेटतो. सो मित्रांनो, आपले मोदक रेडी आहेत, नैवेद्याच्या ताटात सुद्धा काढले आहेत आणि आता आपण बाप्पाला दाखवूया आणि बाप्पांचा आशीर्वाद घेऊया. सो सूप सुद्धा रेडी आहे आणि इथे रेडी आहे फ्राईड राईस. सो आता मास्टर शेफ ट्राय करून सांगणार आहे की कसं लागतंय. मीच बनवलंय ना, तो चांगलं बोलायलाच लागणार आहे.
कसं पण छान वाटेल झालं. स्वतःहून बनवलेला सूप पिताना. छान म्हणलं. तर मंडळी गोडधोड सुद्धा झाला आणि बाप्पाचा आशीर्वाद सुद्धा घेऊन झाला आणि आमचं डिनर सुद्धा झालेलं झालंय. आहे. सो असं होतं आमचा एकदम छोटूसा मिनी ब्लॉग. मिनी ब्लॉग. हा ऍक्च्युली हा मिनी ब्लॉग झालाय जो आमचं हे होतं छोटूसा एक मिनीसा सेलिब्रेशन फॉर 100 सबस्क्रायबर. ऍक्च्युली Yes. सेलिब्रेशन पण काय आम्ही जस्ट स्पेशल एक जेवायला बनवलं जो आपण डेली खातो मोदक. मोदक आणि फ्राईड राईस. कसा भन्नाट कॉम्बिनेशन आणि ते फक्त तुम्हाला इथेच बघायला मिळेल. सो तुम्हाला कसं वाटतंय नाही, की खूप काय छान वाटतंय? वाटतंय. आता 0 पासून 100 वर आलो. आता 100 पासून 1000 वर जायचंय. येस. तो हळूहळू Yes. आम्ही असा टप्पा पार पाडू. हम्म. 0 होतं आणि 0 to 100 सुद्धा झाले. हे पटापट झाले. पटापट ऍक्च्युली आम्ही खूप एकदम कमी व्हिडिओ आधी हा होते. खूप कमी व्हिडिओज मध्येच झाले. सो लवकरच आपण 1000 सबस्क्रायबरचा एक टप्पा सुद्धा पार पाडू आणि लवकरच अजून आपल्याला खूप लांबपर्यंत जायचंय है ना. Yes. सो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तो प्लीज सबस्क्राईब करा. करायला विसरू नका जेणेकरून हे जे आपले छोटेसे जे टप्पे आहेत ते आपण लवकर पार पाडू. Yes. आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय Bye bye. बाय.